गेल्या 2 आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे 67 वर्षीय आमदार शिवाजी भानदास कर्डिले यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। बुर्रानगर गावच्या सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत शिवाजी कर्डिले यांचा हा राजकीय प्रवास झपाट्याने घडलेला होता। दररोज गावात दूध गोळा करून ते तालुक्याच्या ठिकाणी विकायचं, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा, असं करत करत ते कधी नगर जिल्ह्याचे नंबर 1 दूध व्यावसायिक झाले ते त्यांना कळलं नाही। बऱ्या उद्योग साम्राज्य जीवावर 1-2 वेळा नाही तर तब्बल 6 वेळा नेवासा राहुरीचे आमदार असा टप्पा त्यांनी पार केला। या प्रवासात एक शिवसेना वगळली तर सगळ्याच राजकीय पक्षांचा झेंडा त्यांनी मिरवला, पण त्यांच्या या राजकारणाला मुलामा होता तो समाजकारणाचा। आणि ह्या समाजकारणाच्या जोरावर त्यांनी अहिल्यानगरच्या राजकारणात, सहकार क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। पण दारोदारी जाऊन दूध गोळा करणारा एक साधा पोरगा तब्बल 6 टर्म आमदार कसा झाला, त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मग सुरू करू। बुर्रानगर हे नगर शहरापासून काही अंतरावर असलेलं छोटं गाव। याच गावातून शिवाजी कर्डिले यांनी आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली। लहानपणापासूनच त्यांना समाजकार्यात रस होता। साध्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि संघ व भाजपच्या कार्यातून राजकारणात प्रवेश केला। त्यांनी सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत स्वतःचं संघटनात्मक बळ वाढवलं। सुरुवातीला त्यांनी दुधाचा व्यवसाय केला आणि हळूहळू सार्वजनिक जीवनाकडे ते वळले। बानेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामकाज सुरू केलं आणि त्यातूनच त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली। पुढे गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले। त्यांचा राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने वळण मिळालं ते काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीमुळे। काँग्रेसचे दादा पाटील शेळके खासदार झाल्यानंतर पक्षाने विजया कुटे यांना उमेदवारी दिली, मात्र स्थानिक काँग्रेस नेत्यांना ती उमेदवारी मान्य नव्हती। त्यांनीच कर्डिले यांना अपक्ष म्हणून उभं केलं आणि या संधीमुळे ते पहिल्यांदाच आमदार झाले। याच काळात नगर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढत होते। बांधकाम व्यवसाय तेजीत होता। या परिस्थितीचा कर्डिले यांनी चातुर्याने फायदा घेतला। जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल व्यवसाय यामधून त्यांनी स्वतःचं बस्तान घट्ट केलं। अल्पावधीतच कर्डिले हे नाव नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक भक्कम प्रस्थ म्हणून उभं राहिलं। जेव्हा 1995 मध्ये नगर नेवासा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले, तेव्हा त्यांनी त्या काळात शिवसेना भाजप युतीला बाहेरून पाठिंबा दिला। त्यानंतर 1999च्या निवडणुकीत पुन्हा नगर नेवासा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली। त्यांना शिवसेना भाजप युतीकडून पाठिंबा दिला। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला नंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला। याच काळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम बघितलं आणि मग त्यानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। नगर नेवासा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून ते निवडून आले। ग्रामीण भागातील विकास, सिंचन आणि सहकार क्षेत्रात सक्रिय भूमिका त्यांनी बजावली। 2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। राहुरी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली। भाजपमध्ये प्रवेशानंतर जिल्ह्यातील प्रभावी नेत्यांपैकी ते एक ठरले। 2014च्या विधानसभा निवडणुकीतून राहुरीतून त्यांनी विजय मिळवला, मात्र 2019 मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला। पुढे 2024च्या निवडणुकीत भाजपकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करून त्यांनी आमदारकी परत मिळवली। नगर जिल्ह्याच्या राजकारणात थोरात आणि विखे पाटील ही 2 मातब्बर घराणी परंपरेने प्रभावी मानली जातात। मात्र या 2 घराण्यांतील दीर्घकालीन राजकीय वैर आणि अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत शिवाजी कर्डिले यांनी आपला स्वतंत्र गोट उभा केला। त्यांच्यावर असा आरोपही झाला की त्यांनी तालुक्यातील तथाकथित नेत्यांपासून स्थानिक गुंडांपर्यंत सर्वांना आपल्याकडे ओढून घेत दहशतीच्या बळावर नगर जिल्ह्यात एक नवा राजकीय घराण्याची पायाभरणी केली होती। पण शिवाजीरावांनी कायम ही गोष्ट नाकारली। आपण समाजकारण करतो, राजकारण नाही, हे त्यांनी नेहमी सांगितलं। अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा राजकीय प्रवास करीत 6 वेळा आमदार झालेल्या कर्डिले यांच्यावर विविध पोलीस ठाण्यातून खुनापासून पाणी चोरी, मतदारांना पैसे वाटपापर्यंत अनेक गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जातं। 2018 मध्ये शिवाजीराव कर्डिले यांच्या नगर पोलिसांनी शिवसेना नेते संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक केली होती। याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणात सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। मात्र नंतर त्यांना जामीन मिळाला आणि त्यांनी राजकारणात पुनरागमन केलं।
शिवाय फक्त शिवाजी कर्डिलेच नाही तर त्यांचं कुटुंब सुद्धा राजकारणात बऱ्यापैकी सक्रिय आहे. कर्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि नगरसेविका राहिलेल्या आहेत. कर्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत, तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप यांनी देखील नगरसेविका पद भूषवलंय. त्यांच्या तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केलाय. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे त्यांच्या पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. शिवाय शिवाजीरावांचे चिरंजीव अक्षय कर्डिले देखील राजकारणात सक्रिय आहेत. शिवाजीरावांनी नगर जिल्ह्याच्या राजकारणात सगळीकडेच आपलं वर्चस्व ठेवलं होतं. सध्या ते विद्यमान आमदार होते. एकूण काय तर कर्डिले कुटुंब नगरच्या राजकारणात मुरलेलं होतं. सगळं सुरळीत होतं, पण अचानक कर्डिले यांना पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना साईदीप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, पण उपचार करूनही कर्डिले यांची प्रकृती सुधारली नाही आणि त्यांना वाचवता आलं नाही. आणि त्यानंतर 6 वाजता डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. त्यांच्या जाण्याने नगर जिल्ह्याने एक धुरंधर राजकारणी गमावलाय अशी लोकभावना आहे. शिवाजी भानुदास कर्डिले हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली आणि कणखर व्यक्तिमत्व होते. त्यांनी विकासाभिमुख नेतृत्वाचं उदाहरण घालून दिलं. त्यांच्या निधनानंतर एक संघर्षशील, जमिनीवरचा आणि जनतेच्या मनात घर करणाऱ्या नेत्याचा युगाचा अंत झालाय. कर्डिले यांनी आपल्या कार्यकाळात राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं. शेती, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात त्यांनी अनेक योजना राबवल्या. विशेषतः कृषी विकास, शेतकरी सक्षमीकरण आणि सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे राहुरी तालुक्यात अनेक शाळा, महाविद्यालय आणि रस्त्यांच्या योजना पूर्ण झाल्या. स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच जनतेच्या संपर्कात राहिले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरणारी आहे. शिवाय अनेक नेत्यांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोक भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं मोठं नुकसान झालंय. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासलं. जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. शिवाय रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सगळ्यांनाच धक्का बसलाय. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी काम केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्याच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असं रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. तुम्हाला शिवाजीराव कर्डिले यांचा हा राजकीय प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.